आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली ना स्वानंदी, की अनेकींच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळायचं समाधान मिळेल. अनेकींचे गिल्ट, अन्याय, फ्रस्ट्रेशन या सगळ्याला न्याय मिळेल. आणि या सगळ्या स्त्रियांमध्ये तुझी आई फॉल्डन पण असेल. मॅडम, मी तुमच्या गुन्हेगारासमोर त्या घरात नाही राहू शकत. मी मणी सरांना काहीतरी कारण देते आणि आम्ही दोघे तिकडनं निघून जाऊ. म्हणजे तुमचाही त्या घराशी काही संबंध येणार नाही. नाही स्वानंदी, असं कधीच करू नको. नाही मॅडम, तुम्हाला त्रास दिलेल्या माणसाला मी कधीच सोडणार नाही. त्यांचं सगळं सत्य जगासमोर आणेन, त्यांना एक्सपोज करेन. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. नाही स्वानंदी, अशी चूक कधीच करू नको. तू सरपतदारांना ओळखत नाही. तो खूप डेंजर माणूस आहे. ते स्वतःच्या नावासाठी, स्वतःची सत्ता राखण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी तुझ्या किंवा तुझ्या बाळाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. नको. पण मॅडम, मग त्यांना असंच सोडून द्यायचं का? मी विक्टीम असून मी शांत आहे ना. काही निर्णय ना त्याच्यावर सोडायचे असतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. मग तो माणूस कष्टकरी असो किंवा सरपोतदारांसारखा शक्तिशाली असो, त्याच्याकडे सगळ्यांसाठी न्याय एकच सारखा आहे. प्लीज तू ह्या सगळ्यामध्ये नको पडू माझ्यासाठी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तशी वागेन. पण ते सगळं खोटं असेल. आजपर्यंत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता ना, तो इथून पुढे कधीही नसेल. हे बघा, बरेच दिवस मी पार्टी ऑफिस मध्ये आलो नसलो तरी सुद्धा माझं सगळीकडे बारीक लक्ष आहे. स्वानंदी बेटा, इकडे ये. मी तुम्हाला नंतर फोन करतो. स्वानंदी बेटा, कशी आहेस तू? बरी आहेस ना? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो साहेब, तब्येत ठीक आहे. नाही, मी तुला अशा करता बोलवलं की काल पार्टीमध्ये तू जे काही बोललीस ते तुझ्या मनात कुठून आलं हे सगळं? म्हणजे प्रेम, त्याग, दगा